सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा।
गौतम बुद्धांनी केलेली तपश्चर्या अत्यंत उग्र स्वरूपाची होती. त्यांची तपश्चर्या 6 वर्ष चालली. शरीर अतिशय क्षीण झालं होतं. गौतमाला कळून चुकलं, हा मार्ग पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नव्हे. भिक्षा म्हणून सुजातानं दिलेल्या सोन्याच्या पात्रातील अन्न सेवन करून ते पात्र नैरंजना नदीत फेकून गौतम म्हणाला, जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेनं जाऊ दे. आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वाहू लागलं. मग गौतमानं पूर्व दिशेची निवड करून पिंपळ वृक्षाखाली पद्मासन घालून पाठ सरळ ठेवून समाधी लावली. आणि त्या सोनियाच्या वैशाखी पौर्णिमेला गौतमाला दिव्य दृष्टी लाभली. निरंजना नदी काठी पिंपळ वृक्षा
गोऱ्या देहावरती कांती, गोऱ्या देहावरती कांती, नागिनीची कात, येडे झालो आम्ही जावी एकादीच रात, तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यात, तुझ्या वाचून सुन्नाट दिन रात, तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यात, तुझ्या वाचून सुन्नाट दिन रात, तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यात, तुझ्या वाचून सुन्नाट दिन रात. असा बोल बोल ती जग पंखात घेती, असा बोल बोल ती जग पंखात घेती, असं एखाद पाखरू गेलाळ ज्याच्या भांगात बिंदीचा गुल्हाळ, असं एखाद पाखरू वेल्हाळ ज्याच्या भांगात बिंदीचा गुल्हाळ, असं एखाद पाखरू वेल्हाळ ज्याच्या भांगात बिंदीचा गुल्हाळ. एखाद पाखरू वेल्हाळ ज्याला सामोर येत या बाल, मन मोडून जाते, असं एखाद पाखरू वेल्हाळ ज्याला सामोर येत या बाल, असं एखाद पाखरू वेल्हाळ ज्याला सामोर येत या आभाळ, हो असं एखाद पाखरू वेल्हाळ ज्याला सामोर येत या आभाळ. याला कायले बोलेन मोती पवळ्याचं रान, याला कायले उलेन मोती पवळ्याचं रान, राती चांदण्या रानात शिणगार सारी दौलत जरीच्या पदरात, राती चांदण्या रानात शिणगार सारी दौलत जरीच्या पदरात, राती चांदण्या